सगळ्यात सुरुवातीला आपण युनिट अँड डायमेन्शन सेटिंग लावून घ्यायचं आहे. UN एंटर शॉर्ट की आहे. यामध्ये डेसिमल, आता डेसिमल जे आहे ते इंजिनिअरिंग करून घ्यायचं आहे. 0 फीट 0 इंच इंचेस. ओके. डी एंटर. हा फेस येईल. डी एंटर केल्यानंतर त्यामध्ये मॉडिफायमध्ये प्रायमरी युनिट्स यामध्ये डेसिमल आहे. इंजिनिअरिंग सेम एज युनिट 0 फीट 0 इंचेस. नंतर सिम्बॉल अँड ॲरोज साईज चेंज करून घ्यायची. सिम्बॉल ॲरोजची, टेक्स्टची. नंतर ओके. सेट करंट क्लोज. तर लाईन ड्रॉ करून चेक करायचं आहे डायमेन्शनवर. आणि बाकीच्या कमांड आपण बघूया. ट्रिम, ऑफसेट, एक्सटेंड. हा आहे ऑर्थो ऑन आणि ऑफसेटचा सिम्बॉल आहे. हा असा असेल तर ऑर्थो ऑफ आहे आणि हा ब्ल्यू असेल तर ऑर्थो ऑन आहे. आपण कोणते ड्रॉइंग करताना 90 डिग्री किंवा ऑर्थो ऑन करूनच आपण लाईन ड्रॉ करायची आहे, जेणेकरून 90 डिग्रीमध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करता येईल. आता एंटर केल्यानंतर आपण जे डायमेन्शन हवं आहे 11 फीट मला हवं आहे, मी 11 फीट घेतो आहे. 11 फीट एंटर. नंतर आपल्याला स्किप करायचं भेटलेलं असेल 11 फीट, ते आपण चेक करायचं. त्यासाठी DIM शॉर्ट की आहे. डायमेन्शन चेक करण्यासाठी DIM एंटर हे भेटलेलं आहे. त्यानंतर आपण ऑफसेट कमांड बघूया. O एंटर करायचं आहे. O एंटर. जे डिस्टन्सवरती आपल्याला ऑफसेट टाकायचं आहे, म्हणजेच सेम हा जी लाईन आहे, हा ऑब्जेक्ट आहे, ह्याचा पॅरलल आपल्याला ज्या डिस्टन्सवरती हवा आहे आणि ज्या बाजूला, आता किती डिस्टन्सवरती हवा आहे आपल्याला 11 फीट, हा 10 फीटवरती आपल्याला हवा आहे. O एंटर. 10 फीट एंटर. आता आपल्याला वरच्या बाजूला हवा आहे, पण तेव्हा क्लिक करायचं आणि वरच्या बाजूला एरो नेऊन क्लिक करायचा. असं आपल्याला जितके हवे तेवढे आपण ऑफसेट टाकू शकतो. एंटर. एक्सटेंड कमांड बघूया. EX डबल एंटर. एक्सटेंड कमांड ही परपेंडिक्युलर सेक्शनला आपण यूज करू शकतो. इन सिरीज जी लाईन आहे त्याला आपण नाही यूज करू शकत. डबल क्लिक करायचं आहे. EX डबल एंटर केल्यानंतर क्लिक करायचे जे ऑब्जेक्ट आपल्याला जी लाईन एक्सटेंड करायची ते असं आपण करू शकतो. आणि फिलेट कमांडचा यूज करायचा असेल तर F शॉर्ट घे, F एंटर. फिलेट कमांड आपण कॉर्नर आपल्याला हवे असतील तर त्यासाठी आपण यूज करतो. 2 लाईन सिलेक्ट करायचे. F एंटर केल्यानंतर ज्या 2 लाईन आहेत ते आपल्याला कॉर्नर ड्रॉ करायचे, त्या 2 लाईन आपण सिलेक्ट करायच्या, आपल्याला कॉर्नर भेटून जाईल.